हॅलो हाय वेलकम टू माय शेतकरी चॅनलला स्वागत आहे तुम्हाला. मी आता तुम्हाला दाखवणार आहे बघा द्राक्षीमध्ये आज मी काय काम करणार आहे म्हणून. चला तर नमस्ते. कसं आहे सगळेजण? मी पण बरं आहे बघा. पहिला व्हिडिओमध्ये तुम्हाला मी सांगितलं होतं द्राक्षीचं पाकळं कसं वाढवून घ्यायचं आणि पाकळी वाढवून घ्यायला काय करून घ्यायचं हे सांगितलं होतं मी. आज तुम्हाला सांगणार आहे मी द्राक्षीमधलं घड पाकळी वाढते आणि पाकळी वाढल्यावर ते कशापाय आम्ही पाकळी वाढवून घ्यायचं आणि कुठलं द्राक्षामध्ये पाकळी वाढवून घ्यायचं हे सांगणार आहे तुम्हाला मी. आमचं माणिक चमन आणि सुपर सोनाका दोन फळं आहेत. सुपर सोनाकामध्ये आम्ही सगळं व्यवस्थित करून घेत आहोत. ते कशापाय म्हणलं तर सुपर सोनाकचं द्राक्ष आम्ही मार्केट करून घेणार असतो. त्यापाय ते पाकळी सुद्धा सगळं वाढवून घेत आहोत. आता हे माणिक चमन आहे आमचं फळ. ते कालच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवलंय मी. ते सुपर सोनाका होता. हे आता माणिक चमनच्या फळामध्ये आहे. आम्ही माणिक चमनचं आम्ही हे करता ते बेदान करता शेड पण आमचंच आहे. म्हणून बेदान करायचं असलं तर ते जीए काय करून घ्यायचं नसते आणि जीएचं फवारणी सुद्धा करून घ्यायचं नसते. त्याच्यात कशात पण म्हणलं तर आम्हाला बेदान करायला आम्हाला बारीकच दाणा लागते ती. म्हणून ते मोठं दाणा करून घ्यायचं नाही आणि घड पण मोठं करून घ्यायचं नाही. म्हणून आम्ही ते माणिक चमनमध्ये काय घराचं पण पाकळीचं पण काय विचारच करत नाही. बिगर जी असते म्हणून व्यवस्थित कीटकनाशक तेवढंच मारून घ्यायचं आणि कवा तर एकदा टॉनिक मारून घ्यायचं. कवा तर एकदा टॉनिक मारून घेऊन तेवढंच मस्तवानी ते गोलवानी दाणा करून घ्यायला पाहिजे. ते काय घड पण शायनिंग नसलं तर पण चालते आणि घड शायनिंग नसलं तर चालते आणि दाणा पॉईंटमध्ये नसलं तर पण चालते. म्हणून आम्ही बिगर जीए करून व्यवस्थित करून घेत आहोत. हे माणिक चमनचं आणि थॉम्सनचं सगळं बेदान करत आहोत आम्ही. सुपर सोनाकचं एवढं आम्ही मार्केट करून घेत आहोत म्हटलं तर त्याच्यात आम्ही व्यवस्थित पाकळी वाढवून घ्यायचं आणि ते घड मोठं करून करायचं लागते. ते मार्केटला माल पण शायनिंग पाहिजे आणि घड पण आतमध्ये रॉटिंग व्हायला नाही पाहिजे म्हणून पाकळी वाढवून घ्यायचं सगळं त्याच्यामध्ये आम्ही मेहनत करायला लागते. आणि ह्याचं माणिक चमनचं काय असते आम्हाला हे काय मोठं व्हायचं नको असते. म्हणून बिगर जी एक करायचं किती होते तेवढंच व्यवस्थित घड करून घ्यायचं मजबूत आणि ह्याचं पण ते गोल झालं तर पण चालतं. ह्याचं काही अडचण नाही. चला तर आता मी तुम्हाला काय सांगणार आहे हे सांगतो. ते बेदाणे करायचं झालं तर अजिबात जीएचं फवारणी घ्यायचं नाही. जीएची फवारणी घेतलं तर माल फुगते ती आणि आतमध्ये रॉटिंग होते ते लई दिवस टिकत नाही. बेदाण्याला लई दिवस सोडायला लागते. 4 महिने जास्त 5 महिन्यापर्यंत सोडायला लागते. ते आतमध्ये दाणं फुगलं का नाही रॉटिंग होते, टिकत नाही घड. त्यामुळे ते काय आम्ही हे करायचं नाही. ते फुगवून घ्यायचं नाही दाणा आणि मोठं करून घ्यायचं नाही. बिगर जीए मारायचं आणि टॉनिक सुद्धा जास्त मारायचं नाही. तेवढंच एक टॉनिक मारायचं आणि कीटकनाशक व्यवस्थित मारून घ्यायचं.
कीटकनाशक तीन व्यवस्थित मारून घेऊन व्यवस्थित गोल व्हायचा असं दाणा करून घ्यायला पाहिजे. जी अजिबात मारायचं नाही. थॉम्सनला आणि आपला माणिक चमन आम्ही पाताळ माल असलं तर जी मारून आम्ही मार्केट माल करून घेतलं तर चालते. माणिक चमन घेते ती. थॉम्सन तर अजिबात मार्केटवाला घेत नाही. ते म्हणताना ते मार्केटचं माल करायचंच नाही. ते विचारच सोडायचं, बेदान करायचं सगळं. आमच्या घरचं शेड आहे म्हणताना आम्ही सगळं ते बेदानच करून टाकतो. माझं व्हिडिओ कसं वाटलंय तुम्हाला लाईक करा आणि कमेंट करून सांगा. थँक्यू. नमस्ते. ऑल द बेस्ट. तुम्ही सगळेजण माझा व्हिडिओ बघत आहेत, मला सपोर्ट करत आहेत. थँक्यू. नमस्ते.